श्री छत्रपती शिवाजी राजांना आवाहन करू. राजा यावं, तुमच्या नावाचं धर्म कीर्तन मांडलं राजा यावं आणि सुवर्ण रत्नी सिंहासनावर विराजमान व्हावं. आइए महाराज विराजिए, 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 आइए महाराज विराजिए। कथा करूं मति अनुसार, कथा करूं मति अनुसार, आइए महाराज विराजिए, जय शिवराय. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। प्रेम सहित गती धरूं, प्रेम सहित गति धरूं, प्रेम सहित गती धरूं, प्रेम सहित गति धरूं। पधारिए जिजाऊ कुमार, पधारिए जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, पधारिए जिजाऊ कुमार, पधारिए जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। सर्वांनी हात वर करा. तुम्हाला रामदेव बाबाचा योगा शिकवतो. सरळ सरळ हात वर करा. जरा कॅमेरा तिकडे फिरवा म्हणजे कळेल त्यांना. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की हर हर महादेव, हर हर. आवाज तसा तुमचा तेवढा बऱ्यापैकी आला नाही. तो तुमचा दोष नाही, आपल्या जातीचा दोष आहे. जातीवर नेऊ नका. अलीकडे जातीवर लय चाललंय. त्या जातीचा दोष आहे. काय आपल्या जातीचा दोष आहे? पहिला विषय म्हणजे मराठा एकतर लवकर पेटत नाही. आणि आधी ऐका, मराठा या शब्दाची व्याख्या नीट ऐका. जो या मातीत राहतो, या मातीचं खातो, तो मराठा. मराठा शब्दाची व्याख्या नीट ऐका. ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आहे, ज्याच्या घरात जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आहे ना, त्यालाच मराठा म्हणतात. लक्षात ठेवा. आणि मराठ्याची व्याख्या अजून एक नीट ऐका. ज्याच्या घरात माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा फोटो आहे, त्यालाच मराठा म्हणतात. मराठा या शब्दाचा अर्थ 18 पगड जाती एकत्र मिळून जी वज्रमुठ तयार झाली ना, त्याला मराठा म्हणतात. अलीकडच्यांनी त्याचं फार वाटोळं केलं. तो आपला प्रांत नाही, त्यांचं ते बघून घेतील. पण आपण सगळे महाराष्ट्रात राहतो, ते मराठेच आहोत. लक्षात ठेवा. मराठ्याच्या जातीचा एक दोष आहे, मराठा एकतर लवकर पेटत नाही. मराठा एकतर लवकर पेटत नाही, आणि एकदा का मराठा पेटला की कुणाच्या बापाला विसत नाही. ही जात मराठ्याची. म्हणून 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजीराजांनी क्रांती केली. खरी क्रांतीची मशाल त्याच्या आधी पेटली हो. ती मशाल पेटली राजा शिंदखेडला. लखोजीराव जाधवरावांच्या घरामध्ये क्रांतीची मशाल खरी पेटली, आणि एका मराठ्याच्या लेकीनं ती क्रांती केली. 350 वर्षापूर्वी उद्ध्वस्त झालेला महाराष्ट्र, महाराष्ट्राची झालेली रांगोळी, महाराष्ट्राची फुटलेली मंदिरं, तुटलेल्या मूर्ती, गावाची झालेली स्मशान,
गावातल्या माता भगिनीवर होणारे अन्याय आणि त्याच लेकीबाईच्या करुण किंकाळ्या एका मराठ्याच्या लेकीनं ऐकल्या आणि त्याच अष्टभुजा जगजननी तुळजा भवानी मातेला साकड घातलं. ज्यांनी गावं उद्ध्वस्त केली, ज्यांनी मंदिरं उद्ध्वस्त केली, ज्यांनी मूर्ती फोडल्या, ज्यांनी माझ्या लेकीबाईवर अत्याचार केला, त्या हैवानांचा शिरच्छेद करण्यासाठी बया दारू घड दारुगणाता 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 दारे दारुघ दारुगणाता 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 कोल्हापूरची अंबाई माता तुळजापूरची भवानी माता माहूरची रेणुका आई माता हे आई दार उघड दार उघड दार उघड दारुगडाता 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 क्या बात आहे. फक्त विठ्ठल महाराज, अरुण महाराज लहान आहात म्हणून विनंती करतो, असलं वाजवताना तिकडं बघून वाजवीचा, नाही तर तुम्ही नादात असायचा ढंगळांग टंगळांग ढंगळांग टंगळांग, तिकडून जर किंकाळी आली अवघड असतंय ते. मी आपलं सांगतोय, तुम्ही ऐका ना का ऐकू. खरड्यामध्ये कीर्तन होतं, जामखेडचा खरडा. याच्यापेक्षा चौपट समाज. 2 कीर्तन आपलं मृदंगाचार्य घोडीवर वाजवत होते, बसून नाही, घोडी. आणि हेच प्रमाण देवदास महाराज, बाळासाहेब महाराज. आणि वाजवणारे असेच. 72 वर्षाची म्हातारी घुमायला लागली हो, घुमायला लागली. बरं ते घुमणं नीट नसतं, तिने 5-25 बाया तोडवल्या जवळच. ती बाजूला एक गरम डोक्याची होती, ती तिला ढकलत होती. आणि पलीकडच्या बाजूला अतिशहाणी होती ना, ती म्हणत होती, तुला कळतं का देव अंगात आलाय, ढकलू नको. ती जास्त अतिशहाणी होती ना, ती म्हणती, अगं तिने 5-25 बाया तुडवल्या. इकडून म्हणती, देवाने तुडवलेलं चांगलं असतं. ते मी ऐकल्यानंतर सांगितलं, ऐका, म्हातारीच्या हातून अख्खं कीर्तन तुडवून घ्या, देवाने तुडवलेलं चांगलं असतं. तुमच्यासारखे सहजग्रस्त उठले, आरतीचं ताट घेतलं, म्हातारीजवळ गेले. मी दृष्टांत सांगत नाही, घडलेली घटना सांगतोय. त्या म्हातारीला ओवाळलं आणि कुंकू लावायचं होतं. आमच्या ग्रामीण भाषेत त्याला कुकू म्हणतात. आता ते कुकू लावायला म्हातारीचं कपाळ तर सापडलं पाहिजे, ते घुमत होतं असं. ती गरम डोक्याची होती, ती उठली, तिने म्हातारीचं मनगुटं मागून पकडलं, म्हणले, बाबा लावा कुकू. लावलं कुकू, म्हातारी गप बसली. देवदास महाराज ड्रायव्हर माझ्याबरोबर असं टाळ घेऊन उभा असायचा. त्याने मला तिकडून सांगितलं, महाराज, म्हणलं काय, पिछे देखो. पाठीमागं पाहिलं तर टाळकरी टाळ घेऊन घुमत होतं. म्हणलं या गावाला घुमायचाच रोग एक काय कळे ना. मी फक्त माईक असा घेतला असा, आणि त्याला एवढंच म्हणलं, घालू का डोक्यात, एका मिनिटात अंगातलं गेलं. म्हणून आपलं सांगतोय, विठाला विठाला विठाला. घुमण्यावरती माझा आक्षेप नाही, मी नरेंद्र दाभोळकराचा पुतण्या नाही, पण मला मुद्दा हा मांडायचा आहे. सहज ह्या म्हणतात, जर घुमायला लागलं, म्हणले काय झालं, तिच्या अंगात बाई आली. कोण आली? मग आधी काय हडळ होती वे. हात जोडून विनंती करून सांगू, बाहेरून घुमून अंगात आणण्यापेक्षा अंगातला ओळखायला शिका. लक्षात ठेवा. तू का मने कैसे आंधळे कैसे आंधळे
देवा गेले विसरून खऱ्या देवा आपणा सारीखे आपणा सारीखे करीती ताकाळ आपणा सारीखे करीती ताकाळ आपणा सारीखे करीती ताकाळ तुका मन कैसे आंधळे जन तुका मन कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा तुका मन कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा तुका मन कसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा गेले विसरून खऱ्या देवा तुका मन कैसे गेले विसरून खऱ्या देवा तुका मन कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा हो तुका मन कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा तुका मन कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा तुका मन कसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा तुका मन कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा खऱ्या देवा 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 वाजवा की हा ती दाद देत चला म्हणजे त्यांनाही उत्स्फूर्त वाटेल आम्हालाही बरं वाटेल. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण तुकोबाराय बोलतात गेले विसरून खऱ्या देवा. एक सांगू का बाह्यांगानं अंगात आणण्यापेक्षा अंतरंगातला ओळखायला शिका. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासे कामू विषयावरी रे ना. हृदय मंदिरातला राम तो संतांनी ओळखला. तो राष्ट्रमाता राजमाता धर्ममाता लोकमाता जिजाऊ मासाहेबांनी ओळखला म्हणून अखंड चुडे मंडी सकल सौभाग्य संपन्न अष्टभुजा तुळजा भवानी मातेला साकडे घातलं बाई दार उघड. 19 फेब्रुवारी 1630 रोजी बाईनं दार उघडलं किल्ले शिवनेरीवरती. एका वाघिणीनं वाघाला जन्माला घातलं. त्या वाघाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. कदाचित राजा शिंदखेडला लखुजीरावांच्या घरामध्ये जिजाऊ महासाहेबांसारखं रत्न जन्मालाच आलं नसतं तर जिजाऊ महासाहेब तुम्ही जन्माला आल्या नसता तर नसते दिसली अंगणी तुळस नसते दिसले रावळावर कळस. जिजाऊ महासाहेब तुम्ही जन्माला आल्या नसत्या तर नसते दिसले या सुवासनीच्या कुंकू भाळीने या लेकी बाळीच्या आरोळ्या विरल्या असत्या रानूमाळीन. जर शिवाजी राजा जन्माला आला नसता तर अरे काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बस्ती. अगर छत्रपती शिवाजी राजा न होता तो सुन्नत सभी की होती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो माझ्या जिजाऊची पुण्याई माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला. बाबाचा 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 ये बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप शिवबा जन्मला. बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजाचा अधिपती सर राजाचा अधिपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय भवानी जय जय शिवाजी. जय जय भवानी जय जय शिवाजी. जय जय भवानी जय जय शिवाजी. जय जय भवानी जय जय शिवाजी. वाजवा की. एक सांगू तुम्हाला
राजांचं नाव घेतल्यावरती अंगावरती रोमांच उभे राहतात. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय हा शब्द आपसूक तोंडात येतो. ज्याच्या अंगावरती रोमांच उभे राहत नाही तो मराठा नाही, आणि ज्याच्या तोंडात शिवाजी महाराज म्हणल्यानंतर जय येत नाही तोही मराठा नाही. याचं कारण सांगू तुम्हाला, प्रश्न पडेल. गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सप्ताह आहे आणि हा शिवाजी महाराज सांगायला आलाय. अरे ज्याच्यामुळं हे संत महात्म्यांची मंदिरही शाबूत राहिली, ज्याच्यामुळं माऊलींची ग्रंथराज ज्ञानेश्वरी शाबूत राहिली, ज्याच्यामुळं जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा शाबूत राहिला, ज्याच्यामुळं माझ्यासारख्या वारकऱ्याच्या ओठावरती मिशी राहिली, आणि ज्याच्यामुळं माता भगिनींच्या कपाळावरती कुंकू राहिलं ना, त्या देवाचं कीर्तनात नाही सांगायचं तर कुठं सांगायचं. महाराष्ट्रामध्ये कीर्तनातून शिवचरित्र सांगणारे पहिले कीर्तनकार माझे गुरु प्रदीप महाराज नलावडे, बरोबर ना, पहिले. त्यानंतर माझे काकाश्री रोहिदास महाराज, त्यानंतर माझा तिसरा नंबर. त्यावेळेस आम्हाला लोक जोड्याने मारायची. यांना काय कळत नाही म्हणून शिवचरित्र कीर्तनात सांगतात. आता क्रांती अशी झाली, महाराष्ट्रातला 70% कीर्तनकार कीर्तनातून 10 मिनिटं का होईना शिवचरित्र सांगतो. ही काळाची गरज आहे. आणि त्या पलीकडे सांगू का, आमचे जोशी काका सुद्धा आता कीर्तनातून पवाडा म्हणतात. अमृतनाथ बाबा, मग जोशी काकाच म्हणतात तर हंडे महाराजाला काय फरक पडतोय हो? विठाला 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 विठाला. ही क्रांती केली संतांनी, ही क्रांती केली शूरवीरांनी. पहा, कदाचित त्यांनी हे सोसलं नसतं तर आम्हाला सुखाचे दिवस प्राप्त झाले नसते. त्यांनी जर खऱ्या अर्थानं आपल्या संसारावरती तुळशीपत्र वाहिलं नसतं तर आम्हाला कदाचित कीर्तन नावाची गोष्टच कळली नसती. कदाचित त्यांनी समग्र विश्वाचा संसार थाटला नसता तर आम्ही सुखाची शेजारी पहोडलो या अवस्थेत पोहोचलोच नसतो. लक्षात ठेवा. एक पहा, माऊली ज्ञानराजांनी क्रांती केली. पांडुरंग परमात्म्यासमोर प्रतिज्ञा केली. हो, काय प्रतिज्ञा केली? अवघाची संसार सुखाचा करीना, 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 अवघाची संसार सुखाचा करीना. आनंद भरीन तिने लोक, आनंद भरीन तिने लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिने लोक. जाईन गे मायतया पंढरपुरा, 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 पंढरपुरा, पंढरपुरा. जेवण जास्त झाली की काय? अवघाची संसार, विश्वाचा संसार थाटला संतांनी. हे करत असताना संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, संसाराला शून्य केलं, धर्माचरण केलं आणि संसार थाटला विश्वाचा. विश्वाला सुखी करण्याचा अथक प्रयत्न संतांनी केला. त्या दरम्यान संतांना जे जे सोसावं लागलं त्या सोसण्याच्या परिसीमा झाल्या. हो, पहा तुम्ही, गजानन महाराज प्रगट झाले, त्यांचं अवतार कार्य जोपर्यंत होतं तोपर्यंत त्यांना किंमत नव्हती ना. समाजाने वेगवेगळ्या पद्धतीनं छळलंच ना. हो, गजानन महाराजांपासून सगळे संत घ्या, जगद्गुरु तुकोबारायांना भेटा, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. मला सांगा, कोपला पाटील गावीचे हे लोक तुकोबाराय बोलतात. कोण कोपलं तुकोबारायांच्यावरती? गावचा पाटीलच. मग मला सांगा, पाटील काय अफगाणिस्तानातून आला होता?
ती आपलाच मराठा होता. गावीचे हे लोक, सांग ना पांडुरंगा, आता माझं भीक कोण, कोण माझा सांभाळ करील, मला कोण सांभाळेल, कोण मला भीक घालेल, तुकोबराय बोलतात. ऐका मंडळीनो, संतांना एवढा त्रास दिला त्या काळात. अरे ज्ञानेश्वर माऊली महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, पण माऊली ज्ञानराजांना त्या अलंकापुरामध्ये अरे माथुगिरी मागायला सुद्धा मिळत नव्हती हो. एवढ्या यातना दिल्या, अलंकापुरातून हाकलून दिलं. मला चरित्र सांगायचं नाही. प्रचंड यातना संतांना भोगाव्या लागल्या, प्रचंड यातना भोगाव्या लागल्या. सांगा मला, छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्य निर्माण होत होतं ना, त्या स्वराज्य निर्मितीच्या वेळेस दुश्मन तर टपलेलेच होते स्वराज्यावर, पण आपलीच मराठी माणसं शिवाजीराजांना राजा मानायला तयार नव्हती. त्यातला नंबर लागतो यशवंतराव मोरे, चंद्रराव मोरे त्याचं नाव. चंद्रराव मोरे जावळीच्या प्रांताचा मालक आहे. शिवाजीराजांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला, चंद्रराव स्वराज्यात सामील व्हा, तुमच्यासारख्या शूरवीरांची आम्हास गरज आहे. त्यावेळेस त्याचं उत्तर असायचं, अरे तू नावाचा राजा आहेस, आम्ही चंद्रवंशीय परंपरेचे राजे आहोत, मरेपर्यंत तुला मी राजा मानणार नाही. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. अनेक संकटाला शूरवीरांना, संतांना, राजांना, जिजाऊ महासाहेबांना सामोरं जावं लागलं. पहा, गजानन महाराजांचा जर कार्य पाहिलं तर आताच्या सेवेवरून कळतं गजानन महाराजांचं कार्य काय असेल. महाराष्ट्रामध्ये अशी सेवा कुठल्याच मंदिरात सापडणार नाही. जिथे सेवेकरी म्हणून काम करायला वर्षानुवर्ष लागतात वेटिंगला, बरं तिथं शांतता किती आहे, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हा नियम प्रकर्षानं पाळला जातो. आणि विशेष करून तिथं गेल्यानंतर जर आत्मपरीक्षण करून पाहिलं तर जी मनाला आत्मशांती मिळते ती इतर ठिकाणी कुठं मिळत नाही. याचं कारण त्यांचं असणारं योगदान, त्यांची असणारी तपस्या, त्यांचं असणारं तिथलं अधिष्ठान आजही तसंच आहे, लक्षात ठेवा. विठाल विठाल आणि हे कार्य करत असताना त्यांना जी जी संकट आली, काही लोकांनी जो जो त्रास दिला, पहा तुकोबारांना तरी सोडलं का हो? हा अभंग जो घेतला ना सेवेसाठी, बाळासाहेब महाराज, देवदास महाराज, हा अभंग गणेश महाराज निर्माण झाला वाघोलीला. तुकोबारायांचे अभंग असं बसून नाही, जे जे प्रसंग आले त्या प्रसंगानुरूप तुकोबारायांचे अभंग निर्माण झाले. प्रसंग आहे वाघोलीतला. वाघोलीमध्ये रामेश्वर भट्ट नावाचा दशग्रंथी ब्राह्मण राहत होता, ज्याची समाधी वाघोलीत आजही आहे. रामेश्वर भट्ट तुकोबारायांचा परमार्थ कलाकालानं वाढतोय. तुकोबाराय अभंग लिहू लागले आणि तुकोबारायांचे लिहिले जाणारे अभंग समाजामध्ये लोकांना कळू लागले. रामेश्वर भट्टाला वाघोलीला कळलं. रामेश्वर भट्टानं तुकोबारायांना पाचारण केलं, टाकोटाक निघून यायचे वाघोलीला. तुकोबाराय वाघोलीला गेले. रामेश्वर भट्टाच्या वाड्यात प्रवेश झाला. खचाखच वाडा भरलेला होता. उच्चासनावर रामेश्वर भट्ट बसलेला होता. तुकोबारायांनी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कशासाठी बोलवलं? रामेश्वर भट्ट बोलून गेला, मला कळलंय तू कवित्व करतो. तुकोबाराय बोलून गेले, पांडुरंगाची कृपा आहे. ते तत्वज्ञान मला सांगू नकोस. तुम्हा शूद्रांना कवित्व करण्याचा अधिकार दिला कोणी? जगद्गुरु तुकोबाराय बोलून गेले, मी लिहित नाही, माझा पांडुरंग परमात्मा लिहून घेतो, आणि जे लिहितोय ना त्या प्रत्येक शब्दामध्ये माझा पांडुरंग परमात्मा आहे. एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. माती शानपणा मला शिकवू नकोस. तुम्हा क्षुद्रांना तो अधिकार नाही. लिहिलेले अभंग इंद्रायणी बुडवून टाक. या उपर एक जरी अभंग लिहिला तर गाठ या रामेश्वराशी आहे. आणि मग तुकोबारायांची तळपायाची आग मस्तकाला गेली. काही काही कीर्तनकार सांगतात, रामेश्वर भट्टासमोर हात जोडत होते, रामेश्वर महाराज माझ्यावर कृपा करा, नका अभंग उडवायला लावू, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. त्या जातीचे तुकोबाराय नव्हते. तुकोबारायांनी सांगितलं, रामेश्वरा आता माझ्या लक्षात आलं, तुला वेदांचा गर्व झाला, तुझे 4 वेद मुखोद्गत आहेत ना, त्यांचा तुला गर्व झाला, पण लक्षात ठेव,
तुझे 4 वेद मुखोद्गत असतील, तुझ्या 4 वेदांचा 5वा वेद हा तुकाराम समज. आणि मग उद्विग्न होऊन तुकोबाराय बोलून गेले. हो वेद आमावारी रुसोनिया गेला वेदामावारी रुसोनिया गेला वेदामावारी रुसोनिया गेला वेदामावारी रुसोनिया गेला मावारी रुसोनिया गेला वेदामावारी रुसोनिया गेला वेदामावारी रुसोनिया गेला वेदामावारी रुसोनिया गेला. आम्ही त्याच्या बाला धरले कंठी आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी हो धरिले आम्ही त्याच्या बाला धरिले आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी वेद आमावारी रुसोनिया गेला वेदामावारी रुसोनिया गेला वेदामावारी रुसोनिया गेला वेदामावारी रुसोनिया गेला ज्यावेळेस रामेश्वर भट्ट बोलून गेला आणि वेदांचा अपमार्थ करतोस, तुकोबराय बोलून गेले जा रे म्हणले पण वेद आम्हावरी रुसोनिया गेला. हे मनाचं संगत नाही, संतांचे अभंगाचे प्रमाण आहेत. आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. मराठी सांगू शुद्ध म्हणले तुझा तो वेद माझ्यावर रागावला तरी चालेल का, त्याच्या बापाला आम्ही कंठात धारण केलंय. कंठी धरिला कृष्ण मनी अवघाजनी प्रकाश काला वाटू शेवटी बघू आपण फक्त कंठी धरिला कृष्णमणी त्याच्या बाला आम्ही त्याच्या बाला धरिले कंठी. मला मुद्दा हा मांडायचा होता. खचाखच वाटा भरलाय. एक वारकरी जवळ आला. तुकोबाराया दशग्रंथी ब्राह्मण आहे, त्याचा अपमर्द करताय, तुम्हास मरणाचं भय वाटत नाही? तुकोबाराय बोलले या रामेश्वर भट्टाचं काय, या त्रिजगतामध्ये आम्हाला कुणाच्या बापाचंही भय वाटत नाही. अभंगाचं हमारी ज्यादा सगाई हमारी ज्यादा सगाई हमारी ज्यादा सगाई हमारी ज्यादा सगाई हरि चला सकाई हरि चला सकाई हरि चला सकाई हरि चला सकाई
पुढे पुढे देवा उभा मागे पुढे देवा उभा मागे पुढे उभा मागे पुढे देवा उभा मागे पुढे देवा उभा मागे पुढे देवा उभा मागे पुढे देवा उभा मागे आम्हा हरीच्या दासा गाई भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी आम्हारीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी वा 12 वाजतील का हो? एकच बोलेल या बाबतीत, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा. हा ना खावर नाही चालत ते. आणि दुसरं एक काय, अशी पाखरे ती अशी पाखरे ती अनिक स्मृती ठेवून जाती अशी पाखरे. तुम्हाला बाळासाहेब महाराज खरं सांगू का, ही बाबा महाराजांची कृपा आहे. दहिदास महाराजांना माहिती आहे. जरा सीझन चालू आहे, आवाज जरा इकडे तिकडे आता बिघडलंय सगळं, नाहीतर ओरिजिनल बाबा महाराजांसारखं कीर्तन करू शकतो. याचं कारण 24 वर्ष केलेली तपश्चर्या त्यांच्याबरोबर. हा काही डुप्लिकेट करता त्यांचं सोडून द्या. एक सांगू का, कुणी किती बाबा महाराजांची डुप्लिकेट करू द्या, पण बाबा महाराजांसारखा कीर्तनकार जगाच्या पाठीवर परत होणे नाही. आणि ते माझे गुरु आहेत, हे माझं परम भाग्य आहे. का बोलतोय, ताल मिळाला तुकारामांना भूमकर गुरुजींच्याकडून, आणि गाणं शिकवलं नाही, त्यांच्या संगतीत राहिलो, म्हणून थोडंसं मला कुठलाच राग येत नाही महाराज. मला कुठला राग येत नाही, त्याचा रागही येत नाही हो. त्यामुळे ते बरं चाललंय. विठाला 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 बोलून गेले तिथं रामेश्वर भट्टासमोर. अहो म्हणले रामेश्वर भट्ट काय, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. आम्हा हरीच्या दासांना, आम्हा वारकऱ्यांना, त्याच्या लेकरांना कुणाचंही भय वाटत नाही. एक गंमत सांगू तुम्हाला, 8 वर्षांनी 2 महिन्याचं लेकरू घेऊन ज्यावेळेस राजगडावरून शिवाजीराजे आग्र्याला गेले होते, हजारो मैलाचा प्रवास आहे. जिजाऊ महासाहेब बोलून गेल्या होत्या, शिवबा जळलं तुमचं राजकारण, लेकराचं वय तरी पहा. तुम्हाला हात जोडते, तुमच्या राजकारणापोटी त्या लेकराचा जीव जाईल हो. नका शंभू बाळांना घेऊन जाऊ. राजे खिन्न मनानं सहज बोलले, आऊ साहेब, या शिवबाला काय हौस लागली होय शंभू बाळांना आग्र्यापर्यंत हजारो मैलाचा प्रवास करून जायला. पण औरंग्याच्या लेखी शंभूराजे 5000 मनसबदार आहेत, आम्हाला त्याच्या लेखी किंमत 0 आहे, म्हणून शंभू बाळांना घेऊन चाललोय. आणि ज्या वेळेस 1000 मजल दर मजल करत हजारो मैलाचा प्रवास आग्रा गाठलेला आहे. आग्र्याला गेल्यानंतर तो विषय सांगायला कमीत कमी अर्धा पाऊण तास लागतो, पण मला 5च मिनिटात तो विषय मांडायचा आहे, मुद्दा मांडायचा आहे. देवीदास महाराज शिवचरित्र सांगताना मी अभंगाच्या प्रमाणात आलं तरच सांगतो, नाही तर सांगत नाही. विठाला 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 ते नुसतं ऐकून सांगणारे वेगळे असतात. कुठलं सांगू का, यशवंती पाठीमागा फिर. अरे यशवंती नव्हतीच इतिहासात. कोंढाणा सर केला ना, ज्या वेळेस तानाजी मालुसरेनं माघवद्य अष्टमीला रात्रीची मध्यरात्रीला चढाई केली, त्यावेळेस सडपातळ बांध्याचे कडे कपार चढणारे मावळे, तरबेज मावळे, निष्णात मावळ्यांची निवड केली. त्या 2 मावळ्यांच्या कमरेला दोर बांधला आणि ते घोरपडी सारखे वरती चढले. त्या मावळ्याचं नाव होतं यशवंत घोरपडे आणि त्याचा भाऊ.
यशवंत घोरपडेचं या पवाड्यावाल्यांनी घोरपड केली आणि ती इतिहासात आणली. इतिहासात तो विषय नाही. इतिहासात अनेक विषय आहेत पण मला सांगायचे नाहीत, काल्पनिक नाही. इतिहास हा जाज्वल आहे आणि ज्वलंत आहे. विठाला विठाला आग्र्याला गेल्यावरती राजांच्या लक्षात आलं, राजांचा अपमान केला गेला. साधी वकील सरदार मंडळी या राजांच्या स्वागताला पाठवली. राजांच्या लक्षात आलं, राजांना आतमध्ये नेण्यात आलं. जबाबदारी दिली होती मिर्झा राजे जयसिंग आणि रामसिंगावर. रामसिंग मिर्झा राजेंचा मुलगा. दुसऱ्या दिवशी त्या औरंगाचा वाढदिवस होता. दरबार भरणार होता. रात्रभर राजांना झोप नाही. दुसऱ्या दिवशी सकाळ स्नान झालं, पूजा झाली, नित्यपूजा उरकली. तुळजा भवानी मातेची कवड्याची माळ गळ्यात घातली. जगदंब मुखातून महावाक्य निघालं. राजे निघाले. रामसिंग पुढे आहेत, काही मावळे बरोबर आहेत. राजे निघाले, त्याच्या दरबारात गेले. दरबारामध्ये 2 दरबार, एक दिवाणे आम आणि दिवाणे खास. दिवाणे आम दरबार हा सरदारांसाठी, इतर मंडळींसाठी. दिवाणे खास दरबार राजे राजवाड्यांसाठी. राजांना जाणून बुजून दिवाणे आम दरबारात उभं केलं. राजांची तळपायाच्या मस्तकाला गेली. औरंगाचं आगमन झालं. सगळ्यांनी माना झुकावल्या. राजांनी मान झुकावली नाही. जशी जशी रांग पुढे चाललेली होती, राजांनी पाहिलं जशवंतसिंग राठोड नावाचा सरदार समोर, त्यांच्या समोरच पुढे उभा होता. राजांनी रामसिंगला बोलवलं, रामसिंग इकडे या. काय समजतो तुमचा बादशाह? फालतू सरदारांच्या रांगेत आम्हाला उभं केलंय. त्याला काय वाटतं आम्ही फालतू सरदार आहोत? आम्ही महाराष्ट्राचे स्वतंत्र राजे आहोत. सांग तुझ्या बादशाहला. रामसिंग बोलून जातो, राजा जी गुस्सा मत हो जाइए, बादशाह सलामत की मर्जी हो जाएगी ना, बहुत बढ़िया हो जाएगा. राजे बोलले त्याच्या मर्जीची आम्हाला गरज नाही. रांग पुढे चाललेली आहे. माहिती आहे विषय सर्वांना. राजांचा नंबर आला. चांदीच्या थाळ्यात नजराणा आला आणि राजांना ते अपमानास्पद वाटलं. शिवाजी राजाने उजव्या हाताने थाळा उडवून दिला. असले नजराणे आमच्या स्वराज्यात आम्ही दररोज वाटतो, आम्हाला नजराण्याची गरज नाही. रामसिंग सांगतोय, राजाजी गुस्सा मत हो जाए, बादशाह सलामत देख रहे. तो औरंगजेब लाल बुंद डोळे करून शिवाजी राजांच्याकडे पाहत होता. शिवाजी राजे त्या समोर उभे राहिले आणि उजवा हात पुढे करून सांगितलं, सांग तुझ्या या बादशाहला. राजा जी मत गुस्सा हो जाइए, मुजरा कीजिए बादशाह सलामत को. शिवाजी राजे बोलले, आमची गर्दन मारली तरी तुझ्या या औरंग्याला मुजरा करणार नाही. जातीचे मराठे आहोत आम्ही. राजे निघून गेले. आता ऐका, शंभूराजे मनसबदार होते ना. रामसिंग बोलतो, 8.5 वर्ष आणि 2 महिन्याच्या शंभूराजे बादशाह सलामत को मुजरा कीजिए. अरे वो तो शेर शिवा का छावा था. बरोबर बहिनो. शंभू राजांचा डावा पाय पुढे हाताच्या मुठ्या आवळल्या आणि 8.5 वर्षाचं लेकरू बोलतंय, आम्ही फक्त नतमस्तक होतो आजी साहेबांच्या चरणी आणि आम्ही मान झुकवतो आबा साहेबांच्या चरणी, नाही आम्ही मुजरा करणार. नंतर फिदाई हुसेनच्या वाड्यात कैद वगैरे सर्व प्रकार. शिवाजी राजांना सुद्धा रात्रीच्या वेळी बंदीखान्यातच म्हणून वाड्यामध्ये नजर कैदेत होते. विचारलं सरदारांनी, राज मरणाच्या दारात आपण आलोय, इथून आता सुटणे नाही, आता सगळ्यांनाच मरावं लागणार आहे. शिवाजी राजांना विचारलं, राजे तुम्हाला नाही भय वाटत का? राजे बोलले, त्याचा विचार तुम्ही करू नका, मला एकच भय वाटतंय, माझा शंभू बाळ इथून सुटला पाहिजे, माझ्या जीवाचं काही होत येते. शंभू राजांना राजे विचारते झाले, शंभू बाळ आमच्यामुळे तुम्हाला आम्ही मरणाच्या दारात आणून ठेवलंय, जमलं तर या दुर्दैवी बापाला माफ करा. शंभू बाळ मी एक विचारा आबासाहेब, तुम्हास इथं आल्यानंतर भय वाटत नाही का? शंभू राजे बोलले, आबासाहेब आम्ही तुमचे पुत्र आहोत, आम्हास मरणाचे भय वाटत नाही का? आमचा बाप आमच्या पाठीमागे उभा आहे. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. तुकोबाराया तुम्हास मरणाचं भय वाटत नाही, याचं कारण काय हो? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात. देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव
उगवी कोडे संकट देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी क्या बात. हा आता बरोबर वाजवल्या. भीती न वाटण्याचं कारण त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबारायांनी या दुसऱ्या चरणात दिलं. का भय वाटत नाही? देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. ज्याला भीती वाटती ना त्यांनी ठरवावं आमच्या मागे पुढे देव उभा नाही. मावळ्यांना विचारा की, छत्रपती शिवाजीराजांच्या सानिध्यात असणाऱ्या मावळ्यांना विचारा. मावळ्यांचं उत्तर होतं ना, आम्हाला कुणाच्या बापाचं भय वाटत नाही. का? शिवाजीराजांसारखा देव आमच्या पाठीमाग आहे. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती शूर सरदार आम्हाला काय कुणाची भीती. हा देव देश धर्मामाई प्राण घेतल हाती. देव देश धर्मापाई प्राण घेतल हाती. चोर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आम्हाला काय कुणाची भीती. आम्हाला काय कुणाची भीती. छत्रपती शिवाजी महाराज की. मावळ्यांची अवस्था होती. याचं कारण शिवाजीराजांसारखा देव सदैव पाठीशी उभा होता. तुकोबारायांची तीच अवस्था आहे. तुकोबाराय बोलतात आम्हास भय न वाटण्याचं कारण देव उभा मागे पुढे मग उगवी कोडे संकट. आमच्या संकटाचं निवारण तो मायबाप करत असतो. अनेक संकट आमच्यावरती आली. काय काय संकट तुकोबारायांच्यावरती, संतांच्यावरती. तुकोबारायांची गाढवावरून धिंड काढली. तोंडाला काळं फासलं होतं. हे चरित्र आहे. चपलांचा हार गळ्यात आहे आणि गाढवावर उलट बसवलं होतं तुकोबारायांना. आणि देहू गावातून धिंड काढलेली होती आणि आपलीच माणसं दात काढून हसत होती व तुकोबारायांची फजिती पाहून. ही बातमी ज्यावेळेस जिजाबाई आईसाहेबांना कळली ना, आईसाहेब धावत आल्या, तुकोबारायांसमोर उभ्या राहिल्या. महाराज काहीच वाटत नाही का तुम्हाला? उतरा ना खाली. लोकांनी तुम्हाला गाढवावर बसवलं, तोंडाला काळं फासलं, चपलांचा हार गळ्यात तुमच्या आहे. हे सगळं चालू असताना तुकोबारायांच्या मुखकमलामध्ये त्याच पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन चालू होतं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी जागृती स्वप्नी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी. 1934 ही चाल त्यावेळेस महाराज नाकात म्हणायची पांडुरंग ध्या, नाकातली गाणी असायची. चला
तुकोबाराय बोलतात, आवली नको खेद करू, कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण. पुरं झालं तत्वज्ञान, उतरा गाढवावरून खाली. हसत हसत तुकोबाराय बोलले, कशाला समाजाचा जनाचा विचार करते आवली? माझ्या पांडुरंगाला या गाढवावर बसल्याच्याच रूपात जर मला पाहण्याची इच्छा असली तर तुला का वाईट वाटतं? आईसाहेबांनी तोंडात मारून घेतलं, कमीत कमी एवढी तरी बाळगाव, कशावर बसवलंय? सहज बोलून गेले, आवली ऐक ना, सांग मला माझ्यामध्ये कोण आहे ग? हो आहे म्हणले, तुमचा पांडुरंग तुमच्यामध्ये आहे. मग मला सांग त्या गाढवामध्ये कोण आहे ग? म्हणलं तुमचा पांडुरंगच आहे. मग मला सांग माझ्यातही तोच आहे, गाढवातही तोच आहे, मग तू का त्रागा करते? क्षमा मागून बोलू, या तत्वाला पोचलेले हे महात्मे होते. म्हणून समाजामध्ये नामचिंतनाची कीर्ती समाजापर्यंत पोहोचवत असताना अनेक प्रसंग आले. तुकोबाराय कशाला संत तुकोबाराय सगळे संत घाबरले नाहीत? याचं कारण देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट. एक सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी राजांनी अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आडवा फाडला की नाही हो? कोणी काहीच म्हणणं, तुमच्या कोणी केस करणार नाही, मी तर माईक मध्ये बोंबलतोय हो. शिवाजी राजांनी अफजल खान फाडला की नाही? मागचे म्हणतात डोक्याला तापच नको, ते फाडू नाही तर तोडू, आपल्याला काय घेणं पडलंय? एक सांगू का, नशीब या महाराष्ट्राला सह्याद्री सारखा भाग होता. नशीब या महाराष्ट्राला सह्याद्री सारखा घनदाट अरण्याचा भाग होता. शिवाजी राजांनी 18 पगड जाती एकत्र केल्या आणि त्या 18 पगड जातींना घेऊन शिवाजी राजांनी देवा ब्राह्मणाचं रयतेचं 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण केलं. जर सह्याद्रीच नसता शिवाजी राजेच झाले नसते आणि शिवाजी राजे छत्रपती झाले. 18 पगड जाती 16 सारा समाज मराठ मोळा. सारा समाज मराठ मोळा. स्त्री अत्याचार करीन दूर, ही एक संकल्पना, ही एक संकल्पना. टप 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 झाले गोडा माझ्या शिवरायाचा. होते मावळे शिवबा संगे जीवा बाबाज. टाळ टाळ हो वचन साईबा, वचन पूर्ण करी, वचन पूर्ण करी. दिलं वचन, वचन 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 मासाहेबा, वचन पूर्ण करी. मै माझा ग बसला घोड्यावर शिवा राजा, बसला घोड्यावर शिवा राजा, बसला घोड्यावर शिवा राजा, बसला घोड्यावरी. हत्या होती माझी जाऊची, शपथ घेतली स्वराजाची, होती ज्ञाना शिकवण जगत गुरु तुकोबाची, जगत गुरु तुकोबाची, जगत गुरु तुकोबाची. तुकाराम 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 तुकाराम, जगत गुरु तुकोबाची. तोरण बांधिले, तोरण बांधिले, या तोरण गडाला.
वा, धन्य आम्ही जन्मालो. गंमत पहा, राजांनी जर ते थडगं बांधायला लावलं नसतं तर आपल्याच मराठ्यांनी विचारलं असतं, कुठं फाडला पुरावा दाखवा. राजांना माहिती होतं या जाती पुढं तयार होणार आहेत, बरं ते बांधू द्या. तो प्रतापगडावरती अफजल खान एवढा वाढला की त्याचं ते परत वरती ते बांधलं. त्याला गरमी व्हायला लागली म्हणून एशी लावले. आता त्याचा अंदाजाने लांबी रुंदी उंची होती 7.5 फूट बाय 2 वावरून. मुंडकं छाटल्यानंतर तो साधारण 6 फूट राहिला असेल. थडगच त्याचं धरू आपण 7 बाय 4चं थडगं एवढंच ना, ते जवळजवळ 2-3 एकरात झालं होतं. आणि नंतर लोक दर्शनाला जाऊ लागली तिथं, पीर बाबा का दर्गा. आता गंमत सांगू, केवढा मोठा साधू तो. बरं जाऊ द्या, मुस्लिम बांधव गेले दर्शनाला, मान्य आहे. आपल्यांच्या डोक्यात काय किडे पडले होते का? आपली सुद्धा दर्शनाला जायची. सहज माझी मुलगी मला म्हणली, प्रतापगडाला गेलो त्यावेळेस, बाबा कुठं अफजल खान फाडला, वरून दाखवलं. ते बस समोर आहे, आपल्याला पाहायला जायचंय. म्हणलं नको, भवानी मातेच्या पाया पडलोय, भरपूर झालं. नाही म्हणले बघायचंय. मुलीची इच्छा म्हणून आम्ही सगळे गेलो. तिथं 60-70 लोकांची रांग होती, त्यात आमचा नंबर होता. दर्शन घ्यायचं नव्हतं, बघायचं होतं त्याचं ठिकाण. आता गंमत अशी झाली, आमच्या पुढं एक बरीचशी होती ना, विचारलं भाईजान आप कहाँ से आए. त्यांनी माग चोळून पाहिलं. म्हणला भाईजान म्हणू नको, मी साताऱ्यासनी आलो या. अगं बाबू म्हणलं मराठ्यात. हो. त्याच्या पुढचं सांगलीहून आलं होतं, कुठलं तरी सगळे अशी वेगवेगळी आपली मराठी लोक. त्यामध्ये 90% होती, 10% मुस्लिम बांधव होते. म्हणलं एवढी रांग कशासाठी, तुम्हाला माहिती नाही वय म्हणले. नवस केला पोरगा होऊ दे की पोरगाच होतोय म्हणले. पाहिलं का आपल्या लोकांची अक्कल. आता ऐका, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगा, गजानन महाराजांची शपथ घेऊन सांगा, जर तो क्रूर कर्मा अफजल्या त्याच्या थडग्याला आपल्या मराठ्यांनी नवस केला, माझ्या पोराला पोरग होऊ दे, तर त्याच्या पोटी काय शिवाजीराजे जन्माला येणार का? अफजल खानाच जन्माला येणार, लक्षात ठेवा. वा वा, टाळी. एक सांगू का, कुठं डोकी टेकवावीत याची तरी मराठ्यांना अक्कल असावी. बोलणं कृतज्ञ वाटेल, पण बुडते हे जण न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. विठाला विठाला. या अफजल खानाला छत्रपती शिवाजी राजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला आडवा फाडला. पण एक लक्षात ठेवा, म्हणतात ना, विनाश काले विपरीत बुद्धी. त्याचा विनाश काळ जवळ आला होता, म्हणून देवाने त्याचा कार्यक्रम शिवाजीराज नाही तुळजा भवानी मातेनं शमशेर देताना राजगडावर सांगितलं होतं, शिवबा ज्याने माझी मूर्ती फोडली, ज्याने पांडुरंग परमात्म्याला उपद्रव केला, ज्याने शिखर शिंगणापूर उद्ध्वस्त केलं, तो 2 पायाचा आणि 32 दाताचा बोकड मला तुझ्या हातून बळी हवाय शिवबा. हात घेऊन तलवार, हात घेऊन तलवार, केला दुष्टाचा संवार. अरे त्या अफजल्याचा कोथळा, अरे त्या अफजल्याचा कोथळा, अफजल्याचा कोथळा. वाह विठ्ठल बाबा, क्या बात है. हो हात घेऊन तलवार, केला दुष्टाचा संवार. अरे त्या अफजल्याचा कोथळा याने काढीला बाहेर, त्या अफजल्याचा कोथळा त्याने काढीला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी, प्रतापगडाच्या पायथ्याशी, प्रतापगडाच्या पायथ्याशी एक बरसाचीला. ए बाबाचा 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 बाप राजा शिवा जन्मला, बाबाचा बाप राजा शिवा जन्मला, बाबाचा बाप शिवा जन्मला, जन्मला. वाह. शिवाजीराजांनी अफजल खान प्रतापगडाच्या पायथ्याला आडवा पाडला. सांगा,
जो 7.5 फूट उंच होता. मला वाटतं बहिर्जी नायकांनी सांगितलं होतं प्रतापगडावर आल्यानंतर, राज अफजल खान 1.5 गज उंच आहे, 1.5 गज. 1 गज 5 फुटाचा, पुढचा 2.5 फूट, 7.5 फूट उंच, 2 वाव रुंद आहे. मला सांगा छत्रपती शिवाजीराजांनी त्याची लांबी रुंदी बहिर्जींच्या मुखातून ऐकली होती आणि त्या पद्धतीनं नियोजन करत गनिमी काव्यानं अफजल खानाच्या समोर गेले आणि कसा फाडला फक्त तेवढंच ऐका. जसा जसा श्रीकृष्ण परमात्मा कंसाला फाडला, जसा हिरण्यकश्यपूनं मांडीवर घेऊन नृसिंह भगवान परमात्म्यानं मांडीवर घेऊन हिरण्यकश्यपूला असा तरतरा आडवा फाडला, तसा शिवाजीराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खान आडवा फाडला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. राजांचे प्राण संकटात होते. तुळजाभवानी मातेनं यश दिलं आणि राजे विजयश्री राजांना प्राप्त झाली. तुकोबाराया तो तुमच्यासाठी धावून येतो मागे पुढे तुमच्या असतो म्हणतात, मग आमच्यासाठी का येत नाही? त्याचं उत्तर तुकोबारायांनी 3ऱ्या चरणात दिलं. जैसा केला तैसा होय, 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 जैसा केला तैसा होय. धावे सोय धरोनी, धावे सोय धरोनी, देवा भोबा मागे पुढे, देवा भोबा मागे पुढे, देवा भोबा मागे पुढे, देवा भोबा मागे पुढे. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी, धावे सोय धरोनी, धावे सोय धरोनी, जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोनी, धावे सोय धरोनी, धावे सोय धरोनी, धरोनी 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 धरोनी. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोणी तुकोबाराय बोलतात. जशी तुम्ही त्याची सेवा कराल तसा तो तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही, तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय काही उदाहरणं, काही पुरावा पहा म्हणले. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैनी उघडादार हकामारी. किंवा तो अभंग पाहून घ्या. उच नीच काही नेने भगवंते, तिष्ठ भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुरदाच्या भक्सी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराची मागे शे. मीराबाई साठी घेतो विष प्याला, नामाजीचा झाला पाडेवार. काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखो निया, देखो निया, देखो. सगळं चरित्र आलं. मुद्दा होता जशी तुम्ही सेवा कराल. तुमची सेवा जर सात्विक असेल तर देव तुमच्यासाठी होईल. जर तुमची सेवाच खोटी असेल, कसं सांगू का, नैवेद्य तयार झाला, गजानन महाराजांना दाखवायचा आहे. आपण बाळाला सांगतो मुलाला, पप्या तेवढं महाराजांना निवद दाखवून परत घेऊन ये. त्यांनी खाल्ला तर त्यांना जुलाब होतील ना. क्षमा मागून माफ करा मला. आमची भक्ती एवढी टोकडी आहे. कशी सांगू का, देवासाठी बनवलेला नैवेद्य सुद्धा स्पेशल असतो यांच्याकडं. हा, घरामध्ये घरच्याला पुरणपोळी अगदी एवढी हात, 2 हात रुंद एवढी, देवाला एवढीच असते स्पेशल. जाऊ द्या, नाही सांगत मी पुढं. आणि त्यातल्या त्या पलीकडे सांगू का, आमची सेवा कशी सांगू का, नारळ नासला की पावला. बरोबर ना. आणि यांच्यामध्ये एक फॅड आहे अजून आमची. एक सांगू का, आमच्या जवळ असणारा हा अनन्य भाव
का अन्य भाव आहे? संतांजवळ होता ना तो अन्य भाव होता आणि आमच्याकडे तो अनन्य भाव आहे. कसा सांगू तुम्हाला? अनन्य भाव याचा अर्थ देवाच्या पायावर डोकं ठेवणे आणि देवाला काहीतरी मागणे, याला अनन्य भाव म्हणतात, अन्य भाव म्हणतात. आणि काही मागणे हे अमानुचित वडिलाची रीत जाणत असो, याला अनन्य भाव म्हणतात. आमचा अन्य भाव कसा? पहा, चतुर्थीला गणपती बाप्पाची चतुर्थी असते ना, उपवास करतात ना. मला सांगा माता भगिनींनो, पुरुष मंडळी जे काय करत असतील, गणपतीच्या पाया पडण्याच्या आधी आपण कुणाच्या पाया पडतो? बोला की, उंदराच्या ना? बरोबर. आता मला सांगा, त्या उंदराच्या कानामध्ये तुम्ही काय सांगता हो? आमच्या पुण्याकडे ती पद्धत आहे. गणपतीच्या पाया पडण्याआधी उंदराच्या कानाला हात लावायचा आणि त्याच्या कानात काहीतरी गुडगुड गुडगुड करायचं. पुण्यामध्ये सारसबाग आहे, तिथं तळ्यातला गणपती आहे. चतुर्थीचा दिवस मी पुण्यात काही कामानिमित्त गेलो, वाटलं चतुर्थी गणपतीचं दर्शन घ्यावं म्हणून तळ्यातल्या गणपतीला आलो. गंमत पहा, रांग बरीच होती, रांग चाललेली आहे पुढं. माझ्या पुढं एका माझ्या मित्राचीच मुलगी होती. मागावून पाहिलं, अरे म्हणलं ओळखीची वाटते. तिने असं मागे वळून पाहिल्यानंतर, अरे म्हणलं ताई तू कशी काय? म्हणले महाराज मी प्रत्येक चतुर्थीला येते. वा वा म्हणलं, छान आहे. रांग पुढं चाललेली आहे. गणपतीच्या पुढं उंदीर आहे, ती जवळ आली, वळली. तिथं चांदीचा उंदीर बरं का, त्या पुण्याच्या सारसबागेच्या गणपतीच्या त्या गणपतीच्या कानात काहीतरी कुडकुड केलं. म्हणलं ताई हा काय प्रकार आहे? म्हणले तुम्ही महाराज असून तुम्हाला माहीत नाही? म्हणलं म्हणून तर लोक आम्हाला मूर्ख म्हणतात. सांग म्हणलं. हा म्हणले महाराज, गणपतीच्या कानात जर निरोप सांगितला, तो निरोप आपला उंदराच्या कानात निरोप सांगितला, तो गणपतीपर्यंत पोहोचतो आणि गणपती ते मनोरथ पूर्ण करतो. म्हणलं महाराष्ट्रभर कीर्तनं करून करून बरगड्या दुखायला लागल्या, पण पांडुरंग स्वप्नात आला नाही. उंदराच्या कानातला निरोप गणपतीकडे जातो आणि तो गणपती पूर्ण करतो. हा अनन्य भाव आहे का अन्य भाव आहे? लबाडी आहे ना, अन्य भाव आहे ना, लक्षात ठेवा. गंमत पहा, शंकराच्या पिंडीजवळ गेल्यानंतर दर्शन पहिलं पिंडीचं घेतो का नंदीचं घेतो आपण? नंदीचं. आता त्या नंदीची तीच तार आहे, त्याच्याही कानात काय? कानातलं नाही, अजून एक नवीन प्रथा आहे. नंदीच्या शिंगांवरती असा त्रिकोण करायचा आणि त्यातून पाहायचं. मी एकाला विचारलं हा काय प्रकार आहे? म्हणले महाराज, जर असं शिंगावरती बोटं ठेवून पाहिलं की साक्षात भोलेनाथांचं दर्शन होतं. म्हणलं वा पठ्या. याला अनन्य भाव म्हणत नाहीत, याला मूर्ख बावळटपणा म्हणतात, याला अन्य भाव म्हणतात. विठाल विठाल लक्षात ठेवा. मला मुद्दा मांडायचा होता, संतांजवळ अनन्य भाव होता. कसा अनन्य भाव? असो नसो भाव आलो तुझी या ठाया, तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे मनकडे पंढरी राया, कृपा दृष्टी पाहे मनकडे पंढरी राया. असो नसो भाव आलो तुझी या ठाया, आलो तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे मनकडे पंढरी राया. हरी असो नसो भाव आलो तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे मनकडे पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया. हे असो नसो भाव आलो तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे मनकडे पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया, पंढरी राया. तुमच्याकडं अनन्य भाव आहे म्हणून गोड आहे, लक्षात ठेवा. आणि जिथं अन्य भाव असतो ना, एक सांगू का महाराज, पखवाज गोड वाचतं याच्या मागचाही प्रकार आहे. तुमचा स्वभाव गोड आहे महाराज. खरं आहे, आपण महाराष्ट्रभर फिरतोय, गाणं गोड स्वभावामुळे होतं, लक्षात ठेवा. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताई पर्यावरण. हे चांबडं बोलायला लावणं सोपं काम नाही, बडवणारी भरपूर आहे तो. हा, बोलायला लावणं ते महत्वाचं आहे. गाणारी भरपूर आहेत, ओरडणारी भरपूर आहेत, पण कंठातून कोकिळेसारखा स्वर निघणं हा तुमच्या अंतकरणात असणारा अनन्य भाव आहे. विठाल विठाल. त्या वाशिमला एक मृदंगमणी होता, नाव सांगत नाही फक्त.
काहींना लय सवय असते महाराजाला कसं अडकवायचं. त्याने मला खूप अडकवण्याचा सुरुवातीलाच काय असतं, फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन, बरोबर ना. त्याने केला प्रकार. मी शक्यतो महाराज कधीच साऊंड असेल, सुंदरच सिस्टीम आहे तुमची, वादच नाही. कसलाय असलं तरी मी कधीच बोलत नाही. फक्त एक नियम पाळतो, चांगले असले की ठणकून, मीडियम असली की बऱ्यापैकी, लय खराब असली की आपलं गप पाकिट घ्यायचं. आपलं काय करायचंय, कोण आहे जीवाचा ना घडो मत सर. ते लयच आडवं तिडवं वाजायला लागलं. शेवटी त्याला म्हणलं, हे बघ तुकाराम भूमकरच्या तालमीतला पठ्य आहे म्हणलं, तू जेवढा वाकडा वाजवशील ना मी तेवढं वाकडं गाऊ शकतो, पण कीर्तन वाकडं तिकडं होण्यासाठी नाही, वाकडी तिकडी सरळ करण्यासाठी आहे. विठाला विठाला तुम्ही आम्ही खेळी मेळी आणि गदारोळी आनंदे, याला कीर्तन म्हणतात. चला, मला मुद्दा म्हणण्याचा होता. मी अनन्य भाव आणि अन्य भाव सांगतोय. संतांजवळ होता तो अनन्य भाव आणि आपल्या जवळ आहे तो अन्य भाव. त्याच्याविषयी आता वेळ कमी असल्यामुळे सांगत नाही. कीर्तनाची वेळ कधीच संपून गेलेली आहे. म्हणून जैसा केला तैसा होय, धावे अथवा राहे सोय धरोणी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई. हो जय श्रीराम, जय हनुमान. आजचा भागवतातला सप्त्यामधील दुसरा दिवस. आजच्या भोजनाचे अन्नदाते सुनील जानोरकर हे महाराजांना हार घालून त्यांचा सत्कार सन्मान करतील. त्यांनी ताबडतोब इथं यावं. तसेच सकाळचे अन्नदाते रामदास शिरतकर हे सुद्धा महाराजांचं हार घालून स्वागत सन्मान करतील. चला लवकर लवकर चला. ठोबा रखुमाई, ठोबा त्यानंतर आजच्या शिवचरित्र कीर्तनकार, खरोखर त्यांनी मोलाचं शिवाजी महाराजाचं चरित्र सांगितले असे कीर्तनकार धर्मार्थ महाराज हांडे महाराज यांचं स्वागत कीर्तन सेवा सुधाकर पाटील जानोरकर हे करतील. तसेच दुसरे कीर्तन सेवाकार गजानन भाऊ सरोदे हे मृदंग सम्राट विठ्ठल महाराज ठोकळ यांचा हार घालून स्वागत सन्मान करतील. तसेच बाळासाहेब सुरेगावकर संगीतरत्न आपल्या महानला मिळाले, आपलं खूप भाग्य समजा. त्यांचं स्वागत सन्मान आमचे दत्ताभाऊ सुलतानी भाऊ करतील. चला लवकर चला चला चला. आणि खरोखर असे रत्न मिळाले, आपलं भाग्य समजा. आणि कीर्तन सेवेचा पूर्वार्ध संपला. बोलून गेलो, कीर्तनाची वेळही संपून गेलेली आहे. तरी पण एवढ्या लांब आल्यानंतर दुसरं असतं तर म्हणलं असतं 8 ते 10 आहे ना, किती वाजता चालू होत्या, 10लाच बंद करतो. मी त्या जातीचा कीर्तनकार नाही, कारण की एवढ्या लांब येऊन जर नुसतंच पाकिट घेऊन गेलो तर मलाही बरं वाटणार नाही. त्यामुळं मोजून 10 मिनिटामध्ये कीर्तन सेवा निश्चित संपणार आहे. फक्त यायला वेळ होण्यामागचं कारण, शेवटी महाराज मी खरंच 7:45च्या आतच पोचलो असतो इथं, पण थोडंसं मॅपनी वाकडा तिकडं आलो, जंगलातून त्या घाटातून. तसे तुमच्याकडे एवढे मोठे घाट नाहीत, आमच्याकडे खूप मोठमोठे आहेत. कच्च्या रस्त्याने बराच पळापळ झाली, मी क्षमा मागतो. फक्त 10 मिनिटात कीर्तन सेवा संपेल. विठाला 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 विठाला. मंडळी, एक लक्षात ठेवा, समाजासाठी झटणारा खऱ्या अर्थानं माणूस असतो. स्वतःच्या परिवारासाठी सगळेच झटतात, स्वतःचा परिवार सगळेच करतात.
मुलं बाळ जन्माला घालतात, मोठी करतात, बेस कमी करा बेस. सगळंच होतं, लक्षात घ्या. पण जगासाठी, दुसऱ्यासाठी जो जगतो ना तो खरा माणूस असतो, लक्षात घ्या. संतांनी जे पवित्र कार्य केलंय त्या पवित्र कार्यावरती आज महाराष्ट्र तरलेला आहे. छत्रपती शिवाजी राजांनी जे पवित्र कार्य केलंय त्या पवित्र कार्यावरती सारा जग तरलेला आहे. शिवाजी राजांना भारतात जेवढी किंमत आहे ना त्याच्यापेक्षा 10 पटीनं जगामध्ये किंमत आहे. शिवाजी राजांचे विचार भारतात जेवढे कमी रुजतात ना त्याच्यापेक्षा 50 पटीनं जगामध्ये शिवाजी राजांचे विचार जगतात. जगातली सगळे देश शिवाजी राजांच्या युद्धनीतीचा वापर करूनच शत्रू देशांना हरवतात. ही माझ्या राजाची क्रांती आहे, लक्षात ठेवा. ऐका ना मंडळीनो, छत्रपती शिवाजी राजांच्या जाण्यानंतर माझ्या शंभू राजांनी फक्त 9 वर्ष स्वराज्य हाकलं. ऐन तारुण्यामध्ये 25 वयाचा असणारा शंभू राजा शिवाजी राजांपेक्षा 10 पटीनं शंभू राजे सुंदर होते, साक्षात मदनाचा पुतळा. करारीपणा जर पाहिला तर शिवाजी राजे सारासार विचार करून निर्णय घ्यायचे. शंभू राजे तर आग का गोला थे, कुठलाच विचार न करता निर्णय घ्यायचे आर या पार. 119 लढाया शंभू राजांनी 9 वर्षात केल्या. एकाही लढाईत पराजय नाही. आपल्या बापाच्या स्वराज्याचा विस्तार 10 पटीनं शंभू राजांनी वाढवला 9 वर्षात. कर्नाटक जिंजी तामिळनाडू पर्यंत स्वराज्य नेलं शंभू राजांनी. आणि शेवटी दिल्लीच्या तख्तावरती भगवा फडकवण्याचं आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली होती आणि ती यशस्वीच होणार होती. पण घात केला आमच्याच मराठ्यांनी. इतिहास वाचा म्हणजे कळेल. अरे यार, दुश्मन तो दुश्मनी होता है, तो तर मारायलाच टपलाय हो. पण घात केला आमच्या माणसांनी. वतनाच्या तुकड्याला लाचाटलेली कुत्री, हा शब्द नीट ऐका. औरंगजेबाचे पाय चाटले आणि स्वराज्याशी गद्दारी केली, शंभूराजांच्या विरुद्ध गद्दारी केली आणि वतनाच्या तुकड्यासाठी संगमेश्वराला शंभूराजांना पकडून देण्याचं पाप केलं ते आमच्याच मराठ्यांनी. एकाचं नाव साताऱ्याच्या म्हसवडचा नागोजी माने आणि दुसऱ्याचं नाव येसुबाई राणी साहेबांचा सख्खा भाऊ आणि शंभूराजांचा सख्खा मेहुणा गणोजी शिर्केनं औरंगजेबाचे पाय चाटले आणि संगमेश्वरला शंभू राजांना मुकर्रब खान 2000 फौज घेऊन पकडायला आला होता. पण पकडून देण्याचं पाप या दोघांनी केलं आणि देवासारख्या राजाला, दुसऱ्या छत्रपतीला मुसक्या बांधल्या. संगमेश्वर ते पाटण, पाटण ते कराड, कराड ते अकलूज, अकलूज ते दौंड, दौंड मध्ये पेडगाव आहे, त्या पेडगावमध्ये बहादूरगडावरती आणलं आणि शंभू राजांना 42 दिवस यातना दिल्या हो. 42 दिवस मारहाण केली, रक्तबंबाळ शंभू राजांना केलं होतं. दररोज एक सरदार यायचा आणि शंभू राजांना मारायचा. बताओ तेरे अब्बाजान का खजाना का है, बताओ जिंदा रहना चाहता है तो. शंभूराजे त्यांच्या तोंडावर थुंकायचे. 42 दिवस झाले. दस्तूर खुद्द औरंगजेबाला, संभा होय संभा. शंभूराजे निश्चित पडलेले होते. अंगावरती अनंत जखमा होत्या. अनेक जखमातून रक्त वाहत होतं. काही जखमांमधून दुर्गंधी पसरलेली होती. शंभूराजांना किती एक दिवस आंघोळ नव्हती हो माझ्या राजाला. शंभूराजांना एवढ्या यातना दिलेल्या होत्या. मान कललेली होती. शंभूराजांना डुलकी आलेली होती. औरंग्याब ओरडला, हाय संभा उठ. त्या औरंग्याचा आवाज ऐकला. शंभूराजांच्या अंतकरणामध्ये, शरीरामध्ये चैतन्य निर्माण झालं. साखळदंडानं जखडलेला शंभूराजा ताडकन उठला आणि जखमी सिंहासारखा चवताळून धावला त्या औरंग्यावर. तेरी ये जुर्रत, मुझे आग दिखाता है, इसका अंजाम जानता है तो संभा. शंभूराजे सहज बोलून गेले, औरंगजेब साहेब, शिवपुत्र संभाजी कुठल्याच अंजामाला घाबरत नाही. मग जरा निर्लज्जपणानं शंभूराजांच्या समोर आला. मैं तुझे हाथ जोड़ता हूं यार, पैर पड़ता हूं तेरे. 40 दिन गुजर गए, तूने धर्म बदला नहीं. हे संभा, तू किस मिट्टी का बना है बता ना. शंभूराजे सरळ बोलून गेले, हा संभाजी कुठल्या मातीचा बनलाय जर तुला पाहायचा असेल, याच बहादूरगडाच्या मैदानात साखळदंडातून मुक्त कर आणि ये माझ्या समोर, दाखवतो जात मराठ्याची कशी आहे ती. तो औरंग्या खाली मान घालून निघून गेला.
त्याच्या शामियान्यात गेला. त्याला 70 बेगमा होत्या. किती? त्या अफजल याला 64 होत्या आणि औरंग्याला 70 होत्या. ऐकणारी म्हणतीन इथं येऊन तुम्ही एकीरीते नको तशा पद्धतीत बोलता. मी सुद्धा महाराष्ट्रात कीर्तन करताना कुणाच्या बापाला घाबरत नाही. मावळातली जात मराठ्याची हे लक्षात ठेवा. बरं, हांडे महाराज मोकळा फिरतच नाही. बरोबर घोडा असतो आपल्या, काळजी करू नका. महाराज बाळासाहेब महाराज तसला घोडा नाही. सांगतो पुढं ऐका. माझ्याकडं जो घोडा आहे ना तो असा नाही. त्याची लांबी 2.5 फूट आहे. एवढा जाड आहे. त्याचं नाव उढ्याचा बांबू म्हणून म्हणतात. जो पोकळ नसतो तो भरीव आहे. गाडीत नंतर तुम्ही चेक करू शकता. तो रात्रीचा पाठीमागे डिक्कीत असतो दिवसा, आणि रात्रीचं जाताना माझ्या डाव्या बाजूला असतो. जर गावातून जाताना बाहेर आणीबाणीचा प्रसंग आला, जर कुणी आडवं आलं, मी 4 इंच काच खाली घेतो. आणि अजून एक माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे. अर्धा किलोची मिरचीची पावडर गाडीत आहे. 4 इंचचा काच खाली घ्यायची. जाणे दो करत बसायचं. तोपर्यंत मुठभर घ्यायची, फक्त मंत्र म्हणायचा फू. डोळ्यात गेली की बोंबलत बसणार. बरोबर ना? मग आपण पळून जायचं का? नाही ना, जात मराठ्याची आहे. तो घोडा म्हणला ना मी 2.5 फुटाचा, घ्यायचा आणि 2-4 अशी निवार टाकायची. जय हरी, जा तुझ्या घरी. अजून त्याचं उद्घाटन झालं नाही. विठाला विठाला तुम्हाला प्रश्न पडेल, तुम्हाला प्रश्न पडेल, लयच आघाव दिसतंय. अरे तुकोबारायांच्या आणि शिवाजीराजांच्या विचाराचा कीर्तनकार मावळा आहे, लक्षात ठेवा. आणि त्याही पलीकडे ऐका, त्याही पलीकडे ऐका. परमार्थ करत असताना, धर्माचरण करत असताना तुकोबाराय बोलतात, मिळमिळीत कीर्तन करून पाकिटं भरून नेण्यापेक्षा तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विठाला विठाला. 42 दिवस त्या औरंगाने विचार केला. ऐका, चला 10 वाजले, हे सांगायला वेळ नाही, फक्त 2च मिनिटात संपवतो. नाही पुढचं सांगत. सगळं सांगितलं तर परत तुम्ही मला बोलवाल का? हा, तुम्ही म्हणाल होऊ द्या. सोपं नाही ते. मला सांगा, 500-550 किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्यांना विचारा कोणी गाडी चालवली? कुणी चालवली? यांनी फक्त इथं चालवली. अख्खी गाडी पूर्ण 550 किलोमीटर चालवली असं मी म्हणूच नाही. माझ्या शिवाजीराजांनी हजारो मैल घोडदौड केली. अरे हाय ते काय चॅप्टर काय चार्टर्ड हेलिकॉप्टर होतं का? ते विमान होतं का? नाही ना. रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जगाने म्हण. चला पुढे. शंभूराजांना शेवटी त्यांनी ठरवलं, ही संभाको मारडालिंग आहे. 4 लाखाची सेना सागर घेऊन तो औरंग्या बहादूरगडाहून निघाला. मजल दर मजल करत त्याचे तंबुडेरे पडले कुठं? श्री क्षेत्र तुळापूर. कधी आला ताळंदीला? ताळंदीच्या पूर्वेला मरकलच्या खालच्या बाजूला श्री क्षेत्र तुळापूर आहे आणि पलीकडच्या बाजूला श्री क्षेत्र वढू आहे. तरुणांना विनंती करतो, पुण्याला आलात माऊलींचं दर्शन घ्या, पण जाताना माझ्या शंभूराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका. लक्षात ठेवा. का? ज्या शंभूराजांनी मूर्ती केली गेली त्याला हेच सांगायचं होतं, इस कवी कलश को जैसा मार राहू ना वही हाल तेरे करने वाला हो. शंभूराजांनी जात बदलली नाही. शंभूराजे त्याच्या तोंडावर थुंकले होते ना, ती रे जुर्रत. शंभूराजांची जीभ पकडीनं बाहेर पकडली गेली, कट्यारानं कापली. रक्त अंगावरून घळघळ घळघळ पायापर्यंत वाहत आहे. तिथं थांबला नाही. मुजाक दिखाताय तू. शंभूराजांच्या डोळ्यात लाल बुद्ध सळया घातल्या. चरकन आवाज आला, दूर निघाला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. खोबणीतून बुबळं बाहेर पडली. अरे स्वराज्य पाहण्याचं सौभाग्य त्या डोळ्यात ठेवलं नाही औरंग्यानं, तरी माझ्या राजाने जात बदलली नाही. शंभूराजांच्या पाठीमागं पुढे हाशम उभे केले. वाघ नखानं सर 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 कातडी सोडली शरीराची. लाल बुद्ध शरीर झालं. थरथर शरीर कापत होतं. शंभूराजांच्या अंगावरती मिठाचं पाणी ओतलं. शंभूराजांच्या अंगावरती मिठाचं पाणी ओतलं. किती वेदना झाल्या असतील. पेटून उठेला वनवासारा, तिन्ही जगाला लागली आग, तिन्ही जगाला लागली आग. नसे निवारा
नसे आसरा जाऊ कुठे मी सांग विठ्ठला जाऊ कुठे मी सांग दाट कंठ लागे डोळिया पाजरू दाट कंठ लागे डोळिया पाजरू गुणाची अपार दृष्टी नाही गुणाची अपार दृष्टी नाही गुणाची अपार दृष्टी नाही हरिणीचे पाडस व्याघ्रे दर्ये मज लागी झाले तैसे देवा माझा राजा माझा राजा 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 माझा राजा 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 माझा राजा 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 वा शंभूराजे शरीराची लाही लाही होत होती जात बदलली नाही शंभूराजांच्या बोटाची नख काढली जात बदलली नाही अरे बाबानो पायाला ठेच लागली नखाला तर आपण आई ग म्हणून विवळतो शंभूराजांच्या शरीरात जागा जखमेला शिल्लक नव्हती माझ्या शंभूराजांनी जात बदलली नाही शरीर कापत होतं मान कललेली होती स्वर्गामध्ये जिजाऊ महासाहेबांना करमलं नाही शिवाजी राजांना सांगितलं शिवबा शंभू बाळाचे हाल पाहवत नाहीत रे शिवबा जा माझ्या शंभू बाळाला घेऊन ये वाऱ्याच्या रूपात तो दुर्दैवी बाप मृत्युंजय अमावस्येच्या मध्यरात्रीला तुळापूरच्या घाटावरती वाऱ्याच्या रूपात आला आणि तो वारा शंभूराजांच्या अंगाला बिलगू लागला स्पर्श ओळखीचा वाटला आबासाहेब आले नाहीत ना आबासाहेब ना आबासाहेब हंबरडा फोडावा पण मुखामध्ये जीभ नाही वाऱ्याच्या रूपातल्या आलेल्या त्या बापानं आवाज दिला शंभू बाळा माशासारखा जीव तडफडत होता शंभूराजांचा आबासाहेब इकडं तिकडं पाहू लागले अंतर्मनाचं बोलणं सुरू झालं शंभूराजांना बोलू लागले शंभू बाळा मी चालूय तुला भेटायला आबासाहेब अशा वाईट प्रसंगी या दुःखाच्या क्षणी तुमच्यासारखा बाप माझ्यासाठी आला मला अभिमान वाटतो मी तुमचा पुत्र आहे आबासाहेब आता मरणाचा भय या शंभूराजाला कदापि वाटणार नाही आबासाहेब शंभू बाळ तुम्हालाच अभिमान नाही या शिवाजीला अभिमान वाटतो की तुमच्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा शंभू बाळा जगाच्या पाठीवर सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत लाखो राजे होतील पण शंभू राजा तुझ्यासारखा राजा जगाच्या पाठीवर चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत होणार नाही याचा मला स्वाभिमान आहे खूप कौतुक केलं आपल्या बापानं आपल्या लेकराचं बाळा किती वेदना होत असतील रे तुला याची मला जाण आहे शंभू राजांची मस्तक छातीवर घेतलं शंभू बाळांना कुशीत घेतलं काही क्षण भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद ही शंभूराजांची अवस्था आणि मग मात्र शिवाजीराजे बोलून गेले चला नाही विषय वेळ वाढत जातो शंभूराजांना शिवाजीराजे एवढंच बोलले आता यावं लागेल आम्हाला नका ना जाऊ आबासाहेब जायचे तर आम्हाला घेऊन चला आम्हाला भय वाटत नाही पण इथं राहणं नको वाटतं आबासाहेब चला या मृत्यू लोकात नाही राहावंसं वाटत आबासाहेब प्रचंड वेदना होता तो तुमच्या शंभू बाळाला
ह्या वेळेस शिवाजीराजे बोलून गेले, नाही शंभू बाळा, तुम्ही मागाहून या, आम्ही पुढे चालतो, तुमच्या स्वागताची तयारी स्वर्गात करतो. जगदंब जगदंब महावाक्य मुखातून निघालं, वाऱ्यातला बाप गुप्त झाला हो. तोपर्यंत शंभूराजांचे हात तोडले होते, पाय तोडले होते. दस्तूर खुद्द औरंग्यानं शंभूराजांचा शिरच्छेद केला, पण माझ्या देवासारख्या राजाने जात बदलली नाही हो. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, धर्मवीर संभाजी महाराज. महात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं या मातृभूमीसाठी, देवतांसाठी. त्या संतांच्या मालिकेतील महान संत तुकोबराय बोलून जातात, बाबा देवा, आम्हाला त्यासाठी आयुष्यभर सुखी ठेव की तुझं नामचिंतन मुखात राहील. अभंगाचं शेवट. मने आसो सुखे, तुका मने आसो सुखे, तुका मने आसो सुखे, तुका मने आसो सुखे. गाऊ मुखे विठोबा, गाऊ मुखे विठोबा, गाऊ मुखे विठोबा, देवतयात बळी असे. देव उभा मागे पुढे, उगवी कोडे, देव मागे पुढे, देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट. बेस कमी कर. ओ गवी कोडे, वाजवा गुरुजी वाजवा. ओ गवी कोडे संकट. बेस कमी कर, बेस. हरी बुगावी कोड संकट, उगावी कोड संकट. सारे ग अरे ग मामा, गावा पप्पा, मामा दादा, पदनी मी, धनी दादा. सारे ग रे गामा गामा पा मा पदा पदानी धनी सा धनी दा, मा पा धनी सा मा पा धनी सा मा पा धनी सा. हरी बुगावी गणगणात पोते, गणगणात पोते, गणगणात पोते. सरिदा 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 नरिदा सरिदा नरिदा नरिदा, गणगणात पोते.
धरला 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 गणगणगणात बोते गणगणगणात बोते गणगणगणात बोते जोरात टाळ्या वाजा जोरा. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. तुकोबा राया पांडुरंग परमात्म्याला तेच म्हणतात आम्हाला सुखी ठेव. कशासाठी? तुझं नामचिंतन करण्यासाठी. म्हणून आपणही गजानन महाराजांना सांगायचं महाराज आम्हाला सुखी ठेवा. कशासाठी? लोकांना लुबाडण्यासाठी नाही, तुझं नामचिंतन अखंड मुखात राहण्यासाठी. हे मायबापा गजानन महाराजा